जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील अमोल ससाने या 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली। परंतु अमोलचा मृत्यू हा मारहाणीत झाल्याचा आरोप त्याच्या भावाने केलाय। जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा पोलिसांना देण्यात आलाय। अमोल ससाने हा कॅम्प नंबर 4 च्या वॉटर सप्लाय सिद्धार्थ नगर येथील रहिवासी असून त्याचे काही तरुणांसोबत एक आठवड्यापूर्वी वादविवाद होऊन मारहाण झाली होती। या मारहाणीनंतर अमोल हा 4 ते 5 दिवस भीतीपोटी घराबाहेर होता। आज दुपारच्या सुमारास त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। दरम्यान हा मृत्यू मारहाणीत झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली। जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। नाव अमोल ससाने, मी त्यांची बायको। त्याला धमकी दिली ते सचिन आणि आकाश भोजनेनी। त्या दिवशी आमच्या घरामध्ये शिरून पण त्याला बोलले, माझ्या घरामध्ये पण येऊन बोलले। त्यांना बोलले तुझ्या लेकराचं गळा दाबन, तुझ्या बायकोला हे केलंय ते केलं। त्यांना हे करून टाकलं। ते कशावरून ते बर्थडेवरून भांडण झालं होतं, फक्त बॅनरमध्ये फोटो नव्हता, बस तेवढंच बोलले। ते आकाश आज सचिन या लोकांनी त्यांना मारलं, त्याच्यावरून त्यांचे भांडण झाले होते। किती दिवसापूर्वी घटना आहे? आता 4-5 दिवसाची गोष्ट आहे। 10 तारखेला झालं तेव्हापासून ते 5 दिवस घरी नव्हते। आता 2 दिवस आले आणि चांगले बोलले, मग परत ते लोक धमकी द्यायला आमच्या घरी आले होते की तुला मारणार, तुला मारून टाकणार, तू असं केलं तसं केलं। काल त्यांचं हे झालं। पोलीस ठाण्यावर तक्रार वगैरे केली होती। काय बोलले? काय नाही ऑप्शन, ते बोलले शोधतो एवढंच बोलले, काहीच बोलले नाही आम्हाला। आता तुमची मागणी काय आहे? आम्हाला न्याय द्या, नाही तर त्यांना फाशी सजा द्या। माझा नवरा गेला, मी लेकरू कुणाच्या पदरात टाकू आता? प्रकार हा अमोल श्रीमंत ससाने हा वॉटर सप्लायचा रहिवासी असून तो माझा मेवणा आहे। सदर प्रकार हा 10 तारखेला इथं काहीतरी एक जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता। पण मेन मुद्दा म्हणजे त्याच्या मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी जे बॅनर बनवलं होतं ते आकाश भोजने आणि दुसरा त्याचा भाऊ सचिन भोजने यांनी त्या अमोलने त्याचे फोटो त्या बॅनरमध्ये टाकले नसल्यामुळं त्याने वैयक्तिक तो रोष धरून 10 तारखेला त्याच्या मारहाण केलेली आहे। त्या मारहाणीच्या प्रकरणामुळे तो घर सोडून 3 दिवस फरार होता। आम्ही त्याला शोधत होतो अमोलला आणि दोघांची झटापटीमध्ये ते दुसऱ्याला मारहाण करत ते अमोल विरुद्ध त्याने खोटी तक्रार करून त्याच्यावर ते केलं। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचं अमोल ससाने घरातून घाबरून गेलेलं असल्यामुळे माझ्या मिसेस लिहून त्याने शिवीगाळ केली। माझ्या मिसेसने NC दाखल केलेलं असताना सुद्धा त्यांनी पोलिसांनी कुठली कारवाई करत नाही आहे। आता त्याच्यात मंगल एक दुकानवाला त्याच दिवशी प्रकार त्या पोराचा डोळाबिळा फोडला आहे। पोलीस स्टेशनला तक्रार आहे, बरं आरोपीला तुम्ही हजर का करत नाहीत? का तुम्हाला दुसरा बीड घडवायचा आहे का इथं? यांचे 2 नंबरचे धंदे असतात, डिझेलचे वगैरे ते पोरं कामं करतात। जर आपल्याला जर सिद्धार्थ वॉटर सप्लायमध्ये दुसरा बीड घडवायचा असेल तर शासनाने कळवावं की मुजोरीशाही करायची आम्हाला, कायदा सुव्यवस्था आहे काही नाही, तर असं आम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे शासनाला। त्याविषयी काय मत? ते बोलतात आम्ही शोध घेतो, तपास करतोय। 10 तारखेला त्याला मारहाण केली रात्री 12-1 वाजता त्यांनी। त्या प्रकरणामध्ये त्यांनी काय केलं, भोजने कंपनीने बाहेरून भिवून पोरं मागवली, 15-20 पोरं मागवली। ते पोरं बघून अमोल आणि त्याचा दुसरा मित्र तो पळून गेले घाबरून की बाबा एवढ्या पोरांचं आपण समक्ष कसं काय जायचं। 3 दिवस तो फरार होता। त्याच्यानंतर तो आमच्याकडे आला काल परवाशी, परत काय त्याच्या मिसेसला येऊन घरी लोक दम द्यायचे रात्रीचे, तुझं मुलं नवरा हजर कर आम्हाला, बघू त्याला आम्ही काय करायचं ते। आम्हाला प्रकार माझ्या मिसेसने त्यांना मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की भाऊ आपण एका एरियात राहतो, काही आम्हाला वाढवायचं नाही, काय मध्यस्थी करू, पण नाही बोला आम्हाला आम्ही संपवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। किती पैसे लागणार? आमच्याकडे जेव्हा पैसा आम्ही पोलीस स्टेशनला हप्ता देतो, आम्हाला माहिती आहे किती देतो आम्हाला। मागणी काय तुमची? आमचं म्हणणं आहे की न्याय मिळायला पाहिजे, तोपर्यंत आम्ही बॉडी घेणार नाही। संवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।